नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो. आज आपण 8वीचा जो आपला 13वा धडा आहे, पाड्यावरचा चहा, तो आपण अभ्यासणार आहोत. आपल्या लेखिका कोण आहेत? तर ह्या ज्या तुम्हाला फोटो जे दिसतोय ते आपल्या लेखिका आहेत. त्यांचं नाव आहे गोदावरी परुळेकर. थोडक्यात आपण त्यांचा परिचय करून घेऊया. त्यांचा जन्म 1908 साली झाला आणि त्यांचा मृत्यू 1996 साली झालेला आहे. बघा आता त्या ज्या लेखिका ज्या आहेत त्या सामाजिक कार्यकर्त्यासुद्धा आहेत आणि प्रसिद्ध लेखिकासुद्धा आहेत. 1945 ते 1953 या काळामध्ये डहाणू उंबरगाव भागात त्यांनी आदिवासींमध्ये जागृतीचं कार्य केलेलं आहे. आदिवासी म्हणजे कोण तुम्हाला माहितीच असतील ना, की जे अगदी दुर्गम भागामध्ये राहतात. ज्यांचा आत्ता तरी जगाशी संबंध येतो आहे, पण त्या काळामध्ये त्यांचा कुठल्याही जगाशी सुद्धा संबंध येत नव्हता. आपल्यासारखी साधी माणसंसुद्धा त्यांना त्यांचे शत्रू वाटायची. बघा, त्यांच्याबरोबर काम करत असताना आलेले अनुभव, जेव्हा माणूस जागा होतो, या पुस्तकातून त्यांनी मांडले आहेत. तसेच त्यांचे बंदिवासाची 8 वर्षे हे पुस्तकही प्रकाशित आहे. जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकासाठी 1972 साली साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. प्रस्तुत पाठ जेव्हा माणूस जागा होतो या पाठातून घेतलेला आहे. आता जो आपण धडा अभ्यासणार आहोत तो जेव्हा माणूस जागा होतो या पुस्तकातून घेतलेला आहे. निसर्गाच्या सान्निध्यात राहणाऱ्या वारली समाजाच्या त्या काळातील कष्टमय खडतर जीवनाचे चित्रण प्रस्तुत पाठात लेखिकेने केले आहे. तुम्ही जर का प्रकाश आमटेंचा पिक्चर बघितला असेल, त्याच्यामध्ये नाना पाटेकरांनी काम केलेलं आहे, तर त्या पिक्चरमध्ये आदिवासी लोक दाखवली आहेत. म्हणजे त्या काळात बघा, कष्टमय आणि खडतर, खरोखरच त्यांचं जीवन खडतर होतं. जंगलात राहायचं, खायला काही नाही, कंदमुळं खायची, प्राण्यांना मारून खायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू, जेवण काही मिळालं नाही तर जंगलामध्ये मुंगळे, जे लाल मुंगळे असतात, मुंग्या असतात, त्यांची फक्त वरची नाकं तोडायची, डोकं तोडायचं, कारण त्याच्यात विष असतं, ते काढून टाकायचं आणि पाट्यावरती वाटून त्याच्यात मीठ वगैरे घालून ते चटणी म्हणून खायचं. म्हणजे तेवढंच खाऊन राहायचं. म्हणजे एवढं आयुष्य खडतर आहे बघा. आणि असं ह्या खडतर आयुष्याचं चित्रण इथे लेखिकेने केलेलं आहे. धड्याचं नाव काय आहे? पाड्यावरचा चहा. बघा, 7-8 किंवा 10-15 खोपट्यांचा समूह ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. काय म्हटलेलं आहे? 7-8 किंवा 10-15 खोपट्या. खोपट्या म्हणजे काय? खोपटी म्हणजे झोपडी. पण आपण आपल्या मुंबईमध्ये बघतो त्या झोपड्या त्या वेगळ्या. हे अगदी उंचीने लहान वगैरे अशा पद्धतीच्या ह्या काय असतात? झोपड्या असतात. लिहून ठेवा, खोपटी. खोपटी म्हणजे झोपडी. बघा, आणि मग अशा ज्या ठिकाणी असेल त्याला पाडा म्हणतात. म्हणजे 8-10, 7-8 किंवा 10-15 झोपड्या एकत्र जिथे राहतात तो एक पाडा. असे 5-7, अगर जास्तीत जास्त 10, क्वचित 15 पाडे मिळून एक गाव होते. काय? असे जे समजा 7-8 झोपड्या आहेत किंवा 10-15 झोपड्या आहेत आणि अशा 10-15 झोपड्या एक पाडा. एक पाडा, असा एक पाडा, दुसरा पाडा, असं म्हणजे बेचा पाडा, 4चा पाडा नाही. तर खोपटी झोपड्या आहेत त्या एक पाडा. त्या एक पाडा असे 15 पाडे मिळून, कदाचित 10 किंवा 15 असे सगळे पाडे मिळून काय तयार होतं? एक गाव तयार होतं. एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून अर्धा मैल. बघा, एक पाडा दुसऱ्या पाड्यापासून जवळजवळ अर्धा 1 मैल दूर असतो बघा. आणि मग मैल काही ठिकाणी 2-3 मैल अंतरावर वसलेला असतो. वसलेला म्हणजे काय म्हणू, की जिथे राहतात लोक, स्थापन झालेला बघा. आणि मग अशाच एका दुसऱ्या पाड्यावर अर्धा मैल किंवा 2-3 मैल एका गावातल्या साऱ्या पाड्यांना भेट द्यायची म्हणजे 5-6 मैलांचा फेरफटका करावा लागतो बघा. एका गावातल्या सगळ्या पाड्यांना भेट द्यायची असं जर का ठरलं तर जवळजवळ 5-6 मैल चालून होतं. इतके पाडे आहेत. साधारण उंचवट्यावर झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले आहेत.
उंचवट्यावरती, म्हणजे खाली नाही, उंचवट्यावरती. कारण तसं बघितलं तर आधी तर हे पूर्ण जंगलच असायचं. आदिवासी जिथे राहायचे ते जंगलच होतं आणि त्या जंगलामध्ये सरपटणारे प्राणी वगैरे हे अशा पद्धतीची भीती असायची. म्हणून पाडे उंचावर असायचे साधारण आणि मग झाडांचा आश्रय घेऊन सावलीला हे पाडे वसलेले असायचे. अशा एका सालकर पाडा नावाच्या, वसणे म्हणजे राहणे, अशा एका सालकर पाडा नावाच्या पाड्यावर आम्ही गेलो. तेथे कारव्यांच्या किंवा बांबूच्या काठ्यांच्या भिंती करून त्या शेणामातीने सारवून तयार केलेली खोपटी आमच्या स्वागतासाठी हजर होती. बघा, 10 बाय 10 1000 स्क्वेअर फूट, 2000 स्क्वेअर फूट, 1 BHK 2 BHK अशी घरं पाड्यावर नसतात तुमच्या आमच्यासारखी. अगदी साधी बघा, 4 बांबूच्या काठ्या कारव्यांची किंवा 4 बांबूंच्या काठ्यांची त्या उभ्या करायच्या. त्याला भिंत म्हणून काय करायचं तर मातीने त्या भिंती, बांबूच्या काठ्यांच्या शेणाने, मातीने, शेण आणि माती एकत्र करून त्या भिंती सारवून घ्यायच्या. आणि मग सारवून झालं की त्या सुकल्या की त्यांची त्या भिंती तयार झाल्या, बरोबर आहे. आणि मग अशा पद्धतीच्या जणू काही या झोपड्या आमचं स्वागत करत होत्या, असं लेखिका म्हणते बघा. वारल्यांच्या घरांना लाकूड फार कमी वापरतात. मेढी लिहून ठेवा. मेढी म्हणजे वासा. आता वासा म्हणजे काय तर ठेवण्यासाठी वरच्या टोकाला बेळके असलेले एक खांब असतो. म्हणजे बेळके म्हणजे झाडाच्या खोडाला फांदी जिथे चिकटलेली असते त्या ठिकाणचा आकार, म्हणजे व्हाय आकार जो तयार होतो बघा, व्हाय तसा, आणि त्यात वासा ठेवता येतो असं. तर अशा पद्धतीची ती मेढी. बघा, मेढी, चौकटीची लाकडे व इतर 4-6 वासे. आता जसं मगाशी म्हटलं, वासा म्हणजे काय तर तिथे ठेवायची तो एक मधला जो खांब असतो ना, त्याला वासा म्हणतात. बघा, अशा पद्धतीने एवढीच लाकडं की मेढी, लिहून ठेवा. मेढी म्हणजे वासा ठेवण्यासाठी वरच्या टोकाला बेळके असलेला खांब. आणि मग आता बेळकं म्हणजे काय तर कंसात लिहून ठेवा. बेळके म्हणजे झाडाच्या खोडाला फांदी जिथे चिकटलेली असते, म्हणजेच व्हाय आकाराचं किंवा त्या ठिकाणचा आकार, त्यात वासा ठेवता येतो, त्याला मेढी म्हणतात. बघा, एवढीच लाकडं. आणि मग काही खोपटांना एवढेही लाकूड नसते, म्हणजे काही खोपटांना तेवढी लाकडं आहेत. मेढी आहे, वासा आहे, चौकटीची लाकडं आहेत, पण काहींना तेवढी लाकडंसुद्धा नाहीत. काही खोपटांना एवढेही लाकूड नसते. काही खोपटी इतकी ठेंगणी असतात, ठेंगणी म्हणजे उंचीने कमी, की आत जायचे म्हटले तरी वाकून जावे लागते. कळलं? उंच वगैरे झोपड्या नाही, खोपटी नाही, वाकून जायचं. आमचे एक कार्यकर्ता लक्ष्मण सापट याचे घर असेच होते. मला नेहमी अगदी जपून आत बाहेर करावे लागायचे. बहुतेक घरे एक दालनीच आहेत. एक दालन म्हणजे एकच खोली असलेलं. 1 BHK नाही, 1 RK नाही. 1 RKला सुद्धा एक हॉल आणि एक किचन असतो. इथे सगळं फक्त एकच खोली की जिथे तुमचं स्वयंपाकघरही तिथेच, बसायची जागाही तिथे, झोपायची जागाही तिथेच. एकच दालन, लिहून ठेवा. एक दालन म्हणजे एकच खोली असलेले. एकच दार. कुठल्याही कारव्या अगर कामट्या मोडल्या की खिडकी तयार. कारव्या कामट्या म्हणजे लाकूड छोटी नाजूक लाकडं असतात, छोटी लाकडं बारीक. ती हे केलं, लावल्या तिथे की त्याचं दारच तयार, त्याच्या खिडक्या तयार. पावसापासून संरक्षण म्हणून काही घरांवर पेंढा माहिती आहे ना, धान्य कापल्यानंतर जे उरलेलं गवत असते किंवा गवत असतं ते वाळवतात, सुकवतात, त्याला पेंढा म्हणतात. तर काहींमध्ये पळसाची पाने घालतात. पळस माहिती आहे ना, पळसाला पाने 3च, पळस झाड आहे. त्या पळसाची पानं काही जणं कौलावरती घालतात. का तर पावसाचं पाणी आत येऊ नये म्हणून. कौलारू घरे क्वचितच दिसत असतात. म्हणजे सगळ्याच घरांवरती कौलं नाही आहेत. काही घरांवरती नुसता पेंढाच आहे, काही घरांवरती कदाचित त्या पेंढा असेल त्याच्यावरती पळसाची पानं आहेत किंवा नुसती पळसाचीच पानं आहेत. काही घरांवरती कौलं आहेत. असं बादल्यांच्या घरात रक्षण करण्याची गरज भासावी असे काहीच नसल्यामुळे ढकलली तर कोसळून पडतील
अशीच ती खोपटी होती. म्हणजे दाग दागिने पैसा अडका असं काहीही नसल्यामुळे किंवा कोण चोरून नेईल याची भीती नसल्यामुळे नुसतं ढकललं तर खोपटी पडून होईल, झोपडी पडेल, इतकी साधी सहज झोपडी असते बांधलेली बघा. खोपट्याच्या भोवताली सुमारे 6 ते 9 इंच उंचीचा कडेला दगड लावून केलेला सारवलेला ओटा असे. काय आता खोपट्याच्या भोवती म्हणजे बाजूच्या बाहेर 6 ते 9 उंचीचा काय केलेला आहे, कडेला दगड लावून एक ओटा तयार केलेला असतो. आम्ही एका ओट्यावर जाऊन बसलो. ओटा म्हणजे बसायसाठी ते ठिकाण तयार केलेलं असतं. आता लेखिका आणि ते जे कोणी तिच्याबरोबर असतील ते तिथे जाऊन त्या ओट्यावरती बसले. प्रत्येक खोपट्याच्या पुढे बांबू व कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती. बघा, माची म्हणजे काय, तर प्रत्येक खोपटांची बांबू आणि कामट्यांची लहान टेबलासारखी माची केली होती. म्हणजे तुम्ही कधी बघितलं असेल बघा, चौकोनी स्टूल असतो आणि मध्ये त्याला एखाद्या वेळेला रश्शीने वगैरे बनवलेलं असतं किंवा मोठी खाट असते. हां, पण ही छोटंसं म्हणजे टेबलसारखं बनवलेलं तिथे होतं. मला असं वाटतं इथपर्यंत समजलं आहे का तुम्हाला धडा? धडा समजतोय? समजलं असेल तर आपण इथे थांबूया आणि आपण पुन्हा आता आपल्या दुसऱ्या भागाकडे वळूया. दुसऱ्या भागामध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.